नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे कंप्लीट शेड्यूल फॉर पॉलिटेक्निक ॲडमिशन अकॅडमिक इयर 2026-27. हा फायनली शेड्यूल आलेला आहे. कॅपराऊंड 1 पासून तर कॅपराऊंड 4 पर्यंत प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये समजून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्तीत आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या टाइममध्ये तुमच्या करिअर रिलेटेड ॲडमिशन रिलेटेड भरपूरसे व्हिडिओज आपण घेऊन येणार आहे. आता इथे काही पॅरेंट्स आणि स्टुडंटचा डाऊट्स असतो की सर तुमचं वन ऑन वन मेंटरिंग किंवा तुम्हाला जर काही कनेक्ट करायचं असेल डाऊट रिझोल्युशनसाठी किंवा काही मेंटरिंगसाठी तर कसं करता येईल. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स अवेलेबल आहे. तुम्ही कोणत्याही रिसेंट व्हिडिओजमध्ये पण जाऊन चेक करू शकता. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला प्रॉपरली स्क्रीन शेअर होत असेल आणि मी थोडं ऑलरेडी सांगून देतो की हा व्हिडिओ माइट बी लेंदी होऊ शकतो, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इथे चुकीला माफी नाही आहे. प्रत्येक कॅपराऊंडची व्यवस्थित रूल समजून सांगा आणि कुठे काय डाऊट्स असते ते सुद्धा मी क्लिअर करून घेईल किंवा कुठे काही सिली मिस्टेक होण्याची पॉसिबिलिटी आहे ते सुद्धा सांगेल. तर माइट बी थोडा व्हिडिओ लेंदीच होऊ शकते असं पकडून चाला. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. इथे स्क्रीन शेअर होत असेल. सो तुम्हाला इथे दिसत असेल ऍक्टिव्हिटीज, फर्स्ट डेट अँड लास्ट डेट आणि सिरियल नंबर. तो वन बाय वन समजून घेऊया. तर बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट, याची डेट एक्सटेंड झालेली आहे. ती म्हणजे 6 जुलैपर्यंत. म्हणजे अजूनपर्यंत ज्या पॅरेंट्सनी किंवा स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना अजून थोडासा चान्स किंवा टाइम मिळालेला आहे. आणि यासोबतच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी तुमची डिक्लेअर होणार आहे ती होणार आहे 7 जुलै 2026ला. आणि इनकेस जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कुठे पण एरर राहील तुमच्या अकॅडमिक डिटेल्समध्ये किंवा पर्सनल डिटेल्समध्ये, ते करेक्ट करण्यासाठी तुम्हाला टाइम देण्यात येणार आहे. तो म्हणजे 8 जुलै टू 9 जुलैमध्ये तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे ते म्हणजे 10 जुलै 2026. तर फायनल मेरिट लिस्ट पर्यंतचं शेड्यूल नेहमीच आलेलं आहे, पण यानंतर आपण कॅपराऊंड्स डिस्कस करणार आहे. आलं लक्षात? आता कॅपराऊंड 1 आपण व्यवस्थित समजून घेऊ. तिथे बघा, नंबर 1 दिसत असेल तुम्हाला, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराऊंड 1. म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये ॲज पर युअर कॅटेगरी किंवा ॲज पर युअर सीट टाईप लाईक PWD, EWS, डिफेन्स किती सीट्स अवेलेबल आहे हे डिक्लेअर होणार आहे 10 जुलै 2026ला. तर मी व्यवस्थित एक्सप्लेन करून चॅनलवर सांगणारच आहे. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतात की प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरी वाईजनुसार सीट्स वगैरे किती अवेलेबल आहे. नाही बघितलं तरी काही अडचण नाही, कारण बघून पण काय करणार आहे आपण. समजा GPP आहे आणि तिथे 6 सीट्स आहे, याचा अर्थ तुम्ही फॉर्मने फिल करणार आहे का, तर खूप जास्त हेडॅक नाही घ्यायचा सीट मॅट्रिक्सचा. जस्ट रेफरन्ससाठी तुम्ही गो थ्रू करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल. त्यानंतर आहे सेकंड नंबरचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट. हे करायचं तुम्हाला 11 जुलै ते 13 जुलैमध्ये. म्हणजे तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. आता इथे भरपूरशा पॅरेंट्स आणि स्टुडंटचे डाऊट असतात की सर मला ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी कॉलेजला जावं लागणार का, मी फिजिकल स्क्रुटिनी केली होती तर मला त्याच FC सेंटरला जावं लागेल का. तुम्हाला कुठेही येण्या जाण्याची गरज नाही, तुम्ही कुठून सुद्धा फॉर्म फिल करू शकता. पण काही गोष्टी फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ऑप्शन फॉर्म मोबाईलवरून फिल करायचा नाही, एक तर लॅपटॉपवरून करायचा, PCवरनं करायचा. जर या 2 गोष्टी अवेलेबल नसेल तर सायबर कॅफेला प्रॉपरली जाऊन ऑप्शन फॉर्म फिल करायचा, पहिली गोष्ट. सेकंड, भरपूरदा सायबर कॅफेजवर किंवा कुठेतरी असे काही एजंट्स वगैरे किंवा काही लोक असतात, नाही हे कॉलेजवर टाक, ते कॉलेजवर टाक, अरे हे तर टाइमपास कॉलेज आहे. बिलकुल, आपण जर रिसर्च करून आपली ऑप्शन फॉर्म लिस्ट व्यवस्थित बनवली आहे तर कोणाच्या पण म्हणजे सांगण्यामध्ये यायचं नाही. आपल्याला कॉन्फिडन्स असायला पाहिजे आपल्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये आणि तीच लिस्ट फॉलो करायची ऑन टाइम, किंवा तिथे गेल्यानंतर ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये चेंजेस नाही करायचे. आपण जी लिस्ट काढली तीच फिल करायला पाहिजे. आलं लक्षात? पॉईंट नंबर सेकंड. थर्ड, एकदा जर तुम्ही ऑप्शन फॉर्म सबमिट केला तर कोणीच तो फॉर्म अनलॉक करून चेंज करू शकत नाही. आतापर्यंत पॅरेंट्सनी माइट बी TFWSला येस केलं, मग ते FC सेंटरला गेलं, मग त्यांनी फॉर्मला अनलॉक करून चेंज वगैरे केलं, पण ऑप्शन फॉर्ममध्ये असा कोणताही ऑप्शन नाही आहे. एकदा जर तुम्ही ऑप्शन फॉर्म सबमिट केला तर सबमिट झाला, त्यानंतर तुम्ही चेंजेस करू शकत नाही. म्हणून चेंज करायच्या अगोदर 2दा डबल क्रॉस चेक करायचं आणि मग सबमिट करायचं. आलं लक्षात? हे पॉईंट्स खूप जास्त महत्त्वाचे होते. त्यानंतर तुमचं डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं हे डिक्लेअर होणार आहे 15 जुलै 2026ला. म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं, कोणती ब्रँच मिळाली हे तुमचं तुम्ही कॅन्डिडेट्स लॉग इन करून चेक करू शकता. आता त्यानंतर काय स्टेप्स किंवा काय ॲक्शन्स घ्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. बघा, पॉईंट नंबर 1 काय म्हणतो, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर द फर्स्ट प्रिफरन्स इन कॅपराऊंड 1 auto freeze shall accept the seat, pay the seat acceptance fees through the online mode. Such a candidate shall not be eligible for participation in subsequent rounds. याचा अर्थ, ज्या विद्यार्थ्याला पहिलं ऑप्शन मिळालेलं आहे ते पहिलं ऑप्शन ऑटो फ्रीज होऊन जाईल, म्हणजे ऑटो लॉक होऊन जाईल. अशा विद्यार्थ्यांनी सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची आणि ते पुढचे राऊंड्स खेळणार नाही.
हे क्लिअरली त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर पॉईंट नंबर बी लक्षात घ्या. पॉईंट नंबर बी काय म्हणतो, कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड द सीट अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड इफ सॅटिस्फाईड विथ द अलॉटमेंट अँड विश टू फ्रीज देअर अलॉटमेंट शाल ऍक्सेप्ट द सीट थ्रू देअर कॅन्डिडेट्स लॉग इन अँड पे द सीट ऍक्सेप्टन्स फीज. म्हणजे असे विद्यार्थी, माईट बी मी पहिलं ऑप्शन जीपीपी टाकलं होतं, सेकंड ऑप्शन मी व्हीजीटीआय टाकलं होतं, मला सेकंड ऑप्शन व्हीजीटीआय लागलं, मी सॅटिस्फाईड आहे की नाही, मला मिळालेलं ऑप्शन हे चांगलं आहे, तर अशा वेळेस मी सेल्फ फ्रीज करू शकतो. म्हणजे स्वतः त्या कॉलेजला फ्रीज करतो, सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करेल. आणि असे सुद्धा विद्यार्थी शाल नॉट बी एलिजिबल पार्टिसिपेशन इन सबसिक्वेंट राऊंड्स, तुम्ही पुढचे राऊंड्स खेळू शकणार नाही. आणि पॉईंट नंबर सी बघा काय म्हणतो, candidates who have been allotted the seat other than first preference and want to accept it subject to apply for betterment in the subsequent rounds must accept the allotted seat in cap round 1 and select the option not freeze for betterment. म्हणजे ऑप्शन सी काय म्हणतो, माईट बी मला तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरचं ऑप्शन मिळालं, पण मला त्या ऑप्शन सॅटिस्फाईड नाही, मला असं वाटतं मी पुढचे राऊंड्स खेळायला पाहिजे, अशा वेळेस मी नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट करेल आणि सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करेल. आणि ह्या सगळ्या तिन्ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला टाइम किती दिला गेला आहे, 16 जुलै टू 18 जुलै, म्हणजे हार्डली 2 ते 3 दिवसाचा टाइम देण्यात आलेला आहे. आलं लक्षात. पहिला ए ऑप्शन मिळाले ऑटो फ्रीज, पहिलं ऑप्शन मिळाले, तर सेकंड ऑप्शन काय म्हणताय की बा मला पहिलं ऑप्शन तर नाही मिळालं पण मी सॅटिस्फाईड आहे, अशा वेळेस स्वतःच सेल्फ फ्रीज करत आहे आणि सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करत आहे. आणि तिसरं ऑप्शन म्हणत आहे की बेटरमेंटसाठी जाणं. लक्षात आलं इथपर्यंत. आता पॉईंट नंबर 5 काय म्हणते किंवा 5 नंबरचा सिरियल नंबर काय म्हणतो, ज्या विद्यार्थ्यांनी पॉईंट ए आणि पॉईंट बी केलेला आहे, म्हणजे ज्यांचं कॉलेज एक तर ऑटो फ्रीज झालंय किंवा ज्यांनी स्वतः फ्रीज केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना आपले डॉक्युमेंट्स आपल्या कॅटेगरी वाईज जे असेल ते घेऊन त्या कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे आणि आपले ऍडमिशन डन करायचे. आणि ते करण्यासाठी पण सेमच टाइम दिलेला आहे, 16 जुलै टू 18 जुलै. आलं लक्षात. थोडं मी अजून रिपीट करत आहे किंवा रिआयट्रेट करत आहे, म्हणजे इनकेस जर तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झालं किंवा तुम्ही स्वतः फ्रीज केलं त्या कॉलेजला, तर अशा वेळेस तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन करण्याची गरज आहे. पण जर तुम्ही बेटरमेंटसाठी गेलेले आहे तर अशा वेळेस तुम्हाला कॉलेजला जाण्याची गरज नाही आहे. समजलं इथपर्यंत. हा झाला कॅपराऊंड 1. आता आपण कॅपराऊंड 2 बघूया. कॅपराऊंड 2 मध्ये पण सेमच प्रोसेस राहणार, नियम थोडे चेंज राहील. कॅपराऊंड 2 मध्ये काय राहील, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स फॉर कॅपराऊंड 2. कॅपराऊंड 2 डिक्लेअर होणार, ज्याच्यामध्ये सीट्स किती माहिती आहे किंवा किती रिकामे आहे ते सांगितले जाईल. ते सांगितलं जाणार आहे 19 जुलैला. त्यानंतर अगेन ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर कॅपराऊंड 2 ते तुम्हाला करायचं आहे तुमचं कॅन्डिडेट लॉग इन करून 20 जुलै टू 21 जुलैमध्ये, म्हणजे हार्डली 2 दिवस देण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे डिक्लेअर होणार आहे 23 जुलै 2026 ला. आता आपण कॅपराऊंड 2 चे नियम समजून घेऊया. कॅपराऊंड 2 चा पहिला नियम काय म्हणतो, ऑल द एलिजिबल कॅन्डिडेट्स पार्टिसिपेट इन कॅपराऊंड 2 अँड अलॉटेड द सीट फर्स्ट टाइम इन द कॅपराऊंड 2 शाल ऍक्सेप्ट द सीट अँड शाल पे द सीट ऍक्सेप्टन्स फीज थ्रू द ऑनलाईन मोड. जर इन केस तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये कोणती सीट अलॉट झालेली नव्हती आणि कॅपराऊंड 2 मध्ये जर झाली तर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फीज पे करावं लागणार. त्यानंतर पॉईंट नंबर बी आणि सी समजून घेण्यासारखं आहे. कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर देअर फर्स्ट 3 प्रेफरन्स इन कॅपराऊंड 2 auto freeze shall accept the seat and pay the seat acceptance fees and such a candidates shall not be eligible for the upcoming rounds. याचा अर्थ असा आहे, कॅपराऊंड 2 चा नियम काय म्हणते, पहिल्या 3 ऑप्शन पैकी जर कोणतं कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल आणि तुम्ही पुढचे राऊंड्स खेळू शकणार नाही. कॅपराऊंड सी काय म्हणत आहे, कॅन्डिडेट ज्याला माईट बी पहिल्या 3 ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन नाही मिळालेलं आहे, त्याला माईट बी 5वं किंवा 6वं ऑप्शन मिळालेलं आहे, पण तो सॅटिस्फाईड आहे मिळालेल्या ऑप्शन मध्ये, तर अशा वेळेस तो फ्रीज करणार, सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करणार आणि असं सुद्धा स्टुडंट पुढचे राऊंड्स खेळू शकणार नाही. कारण आपण बघितलंय की या 2 स्टुडंटला कुठे रिपोर्ट करायचं, कॉलेजला, म्हणून पुढचे राऊंड्स खेळण्यात काही सेन्स बनत नाही. आणि पॉईंट नंबर डी काय म्हणतो, कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट 3 प्रेफरन्स, पण तो सॅटिस्फाईड नाही ऑप्शनला घेऊन, अशा वेळेस तो बेटरमेंटसाठी जात आहे, तर त्याला नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट सिलेक्ट करावं लागेल, सीट ऍक्सेप्टन्स फीस पे करावं लागेल. आणि हे करण्यासाठी तुम्हाला टाइम किती दिला आहे, फक्त 2 दिवस, 24 जुलै टू 25 जुलै पर्यंतचा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पॉईंट नंबर बी आणि सी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज एक तर ऑटो फ्रीज झालं किंवा ज्यांनी स्वतः फ्रीज केलं, अशा विद्यार्थ्यांना आपले रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स घेऊन त्या कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे आणि आपली ऍडमिशन डन करायची आहे. आणि ते करण्यासाठी पण सेमच टाइम दिलेला आहे, 24 जुलै टू 25 जुलैचा. आलं लक्षात कॅपराऊंड 2. आता आपण कॅपराऊंड 3 समजून घेऊया की कॅपराऊंड 2 थोडा रिपीट करू. बघा, कॅपराऊंड 2 एकदम सिंपल आहे. जर पहिल्या 3 ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल. आलं लक्षात. सेकंड, जर तुम्हाला समजा पहिल्या 3 पैकी कोणतं ऑप्शन मिळालं नाही तरी सुद्धा तुम्ही सॅटिस्फाईड आहे तर तुम्ही सेल्फ फ्रीज करणार आणि त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन करणार. अँड जर इन केस तुम्ही सॅटिस्फाईड नाही तुम्हाला पुढचे राऊंड्स खेळायचे आहे तर नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट करणार.
आय गेस समजत असेल. चला आता आपण कॅपराऊंड 3 समजून घेऊ. कॅपराऊंड 3 एकदम सिंपल सेमच आहे. डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स होईल की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहे ते होणार 26 जुलै 2026 मध्ये. अगेन तुम्हाला सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करायचं आहे तुमचं लॉग इन करून. ते 27 जुलै टू 28 जुलै म्हणजे 2 दिवसामध्ये करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थर्ड कॅपराऊंडमध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते डिक्लेअर होणार आहे 30 जुलै 2026 म्हणजे 30 जुलैला डिक्लेअर होईल. त्यानंतर कॅपराऊंड 3चे नियम काय म्हणतात तर बघा पॉईंट नंबर बी काय म्हणताय, असा कॅन्डिडेट ज्याला पहिल्या 6 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन मिळालं असेल ते ऑप्शन ऑटो फ्रीज होऊन जाईल आणि तो पुढचे राऊंड्स खेळू शकणार नाही. अशा वेळेस त्याला सीट ॲक्सेप्टन्स फीज वगैरे पे करायचे. सी ऑप्शन काय म्हणताय किंवा सी काय म्हणत आहे आपल्याला, जे असा स्टुडंट ज्याला पहिल्या 6 ऑप्शन व्यतिरिक्त कोणतं दुसरं ऑप्शन मिळालेलं आहे पण तो सॅटिस्फाईड आहे, त्याला 8व्या किंवा 9व्या नंबरचं ऑप्शन मिळालं आणि त्याला वाटतं अरे हे खूप छान कॉलेज आहे, अशा वेळेस तो सेल्फ फ्रीज करेल, सीट ॲक्सेप्टन्स फीज पे करेल आणि पुढचे राऊंड्स म्हणजे कॅपराऊंड 4 खेळणार नाही. आणि ऑप्शन डी काय म्हणत आहे, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट 6 प्रिफरन्स, पण त्याला असं वाटतं की मी बेटरमेंटसाठी जायला पाहिजे, लास्ट कॅपराऊंड खेळायला पाहिजे, असा विद्यार्थी नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट करणार आणि सीट ॲक्सेप्टन्स फीज पे करणार. आणि हे सगळी प्रोसेस करायला तुम्हाला टाइम देण्यात येत आहे 31 जुलै टू 1 ऑगस्ट म्हणजे 2 दिवस तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऑटो फ्रीज झालेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः सेल्फ फ्रीज केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स घेऊन त्या कॉलेजला जाऊन आपले ॲडमिशन डन करायचे आणि ते करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सेमच टाइमलाईन दिलेली आहे 31 जुलै टू 1 ऑगस्ट. आलं लक्षात. हे झालं कॅपराऊंड 3. कॅपराऊंड 3चा नियम एकदम सिंपल आहे. पहिल्या 6 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन मिळालं तर ऑटो फ्रीज होईल. जर तुम्हाला 6 ऑप्शन व्यतिरिक्त दुसरं ऑप्शन मिळालं आणि तुम्ही कॉन्फिडंट आहे किंवा तुम्हाला आवडलेलं आहे तर तुम्ही सेल्फ फ्रीज करणार किंवा नंतर तुम्हाला समजा बेटरमेंटसाठी जायचं असेल तर बेटरमेंटसाठी जाऊ शकता आणि याचे डेट्स पण इथे तुम्हाला दिसत असेल. कॅपराऊंड 4 काय म्हणते समजून घ्या. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे व्हॅकंट ते सांगितलं जाईल 2 ऑगस्टला. त्यानंतर सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म तुम्हाला करायचं आहे 3 ऑगस्ट टू 4 ऑगस्टमध्ये 2 दिवसामध्ये. त्यानंतर डिस्प्ले ऑफ कॅपराऊंड 4 अलॉटमेंट डिक्लेअर होणार आहे 6 ऑगस्ट 2025ला. आणि जेव्हा डिक्लेअर होईल त्यानंतर कॅपराऊंड 4 मध्ये कोणताही नियम नाही की हे कॉलेज मिळालं तर ऑटो फ्रीज होईल बेटरमेंट, कारण हा क्लास कॅपराऊंड आहे आणि हे झालेलं आहे तुमचं ऍडमिशन प्रोसेस इथे डन, म्हणजे बऱ्यापैकी कॅपराऊंड 4 एंड झालेला आहे. आता याच्यामध्ये काही डाऊट्स असेल डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. याच्या खाली अजून काही गोष्टी आहे की इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स काय होईल, स्पॉट लेवल राऊंड्स काय, त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल कारण हा व्हिडिओ भरपूर जास्त लेंदी होऊन जाईल. तर कॅपराऊंड 1, 2, 3, 4 व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. जास्त मला असं वाटतं की तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्हाला वाटत असेल पर्सनल मेंटरिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही एनरोल करू शकता. विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे.